विजय शिवतारे यांच्या बंडखोरीमागे कोणीतरी असल्याचा संशय राष्ट्रवादीला आहे। अजित पवारांना कोंडीत पकडून कोणीतरी आसुरी आनंद घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला। राष्ट्रवादीचा संशय हा महायुतीतल्याच मित्रपक्षांवर तर नाही ना, अशी चर्चा देखील आता सुरू झाली। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। पक्ष आहेच ना, लोकशाहीचा मला अधिकार आहे, मला उभा राहण्याचा अधिकार आहे, लोकांना अपील करण्याचा अधिकार आहे, तो अधिकार आहे ना, त्यामुळे मी लढणार। बारामतीत विजय शिवतारेंनी बंडाचा झेंडा कायम ठेवल्यानं राष्ट्रवादीला आता वेगळाच संशय येऊ लागलाय। विजय शिवतारेंचा बोलवता धनी कोणी वेगळाच असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय। शिवतारेंची थेट अजित पवारांविरोधात बोलण्याची हिम्मतच नसल्याचंही राष्ट्रवादीचं म्हणणं आहे। विजय शिवतारेंच्या मागचा मास्टर माइंड कोण याचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी सांगितलं। शिवतारेची एवढी अवकातच नाही की तो एवढा बोलेल। शिवतारेच्या मागचा मास्टर माइंड दुसरा आहे। तो कोण आहे? सांगा महायुतीतला का? सांगतो तुम्हाला, ऐकून घ्या पूर्ण। पुरंदर किंवा बारामतीच्या लोकसभेमध्ये ज्यावेळेस आम्ही प्रचाराला जाऊ त्यावेळेस तो कोण मास्टर माइंड आहे हे तुम्हाला आम्ही जनतेसमोर क्लिअर करून सांगतो। अजित पवारांवर जी टीका होते त्याचा आसुरी आनंद कोणीतरी घेत असल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे। विजय शिवतारेंची तब्येत खराब असते, त्यांच्या तब्येतीची काळजी वाटते असा टोलाही त्यांनी लगावलाय। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो। ते थांबायला तयार नसतील तर शेवटी मला तर त्यांच्या तब्येतची फार काळजी आहे की ते असं का वागतायत। एकतर त्यांना किडनीचा पण आजार आहे, ते हायपर पण होत आहेत, आणि ज्यावेळेस माणूस असा हायपर होतो, परिवारात वैफल्यग्रस्त असतो, त्यावेळेस अशी विधानं होतात। शिवतारेंनी अजित पवारांविरोधात घेतलेली भूमिका हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न असल्याचं सांगत सुप्रिया सुळेंनी स्वतःला या वादापासून नामनिराळं ठेवलंय। विजय शिवतारे यांनी बंड अपक्ष म्हणून लढला। महायुतीमध्ये देखील आता हळूहळू खूप पडताना दिसतो, कसं वाटतंय? हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे ना। शिवतारेंचा कोणी बोलवता धनी असेल तर ही बाब गंभीर म्हणावी लागेल। शिवतारेंना विरोधकांनी हाताशी धरलंय का हा प्रश्न आहेच। तसं नसेल तर अजित पवारांचं महायुतीतलं अस्तित्व कुणाला नकोसं झालंय का अशी चर्चाही या निमित्तानं सुरू झाली आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।